हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण बघत आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026चा आजपासून जे पेपराला सुरुवात झालेली आहे. तर याचं तुमचं फर्स्ट शिफ्टचं अनालिसिस आपण घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण इंग्लिश, टेक्निकल, रिझनिंग आणि मॅथ या विषयाचे अनालिसिस करणार आहे. तर बघा, सर्वात पहिले टेक्निकल सेक्शनमध्ये जो तुमचा लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट आणि फार्म असिस्टंटचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमध्ये आपल्या जे नोट्समधून एक डायरेक्टली क्वेश्चन आला होता जनरली. त्यामध्ये तुम्हाला पिगलेट म्हणजेच काय नवजात डुकराच्या पिल्लांमध्ये एक कमतरतेमुळे कोणत्या कमतरतेमुळे जनरली रोग होतो, तर याचं उत्तर तुमचं लो आहे. बघा, एका विद्यार्थ्यानं पाठवलेलं आहे आपल्याला. म्हणजे हा आमच्या टेस्टमधून आपल्या कव्हर झालेला आहे रोशन सन्स अकॅडमीच्या. त्यानंतर बघा, तुमचे इंग्लिश विषयामध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेले. तर इंग्लिश विषयामध्ये जर बघितलं आपण, तर तुमचा एक पॅराग्राफ दिलेला होता. एका पॅराग्राफवर तुम्हाला जनरली 5 क्वेश्चन विचारलेले होते. एक वन वर्ड सबस्टिट्यूशन होता. त्यानंतर तुमचे काही सिनोनिम्स होते 2 क्वेश्चन्स, 2 अँटोनिम्स होते आणि जनरली तुमचे काही पॅराजंबल्स होते. असे मिळून तुमचे जनरली जर बघितलं, तर 30 मार्क्सचा तुमचा जो इंग्लिशचा सेक्शन हा कव्हर केलेला आहे. तर जनरली बघा, पेपरची लेव्हल जर बघितली आपण, तर ही ईझी टू मीडियम किंवा ईझी टू मॉडरेट म्हणता येईल, असा आपला हा इंग्लिश सेक्शन होता. त्यानंतर जर बघितलं आपण मॅथ, मॅथ म्हणजेच काय तुमचं अंकगणित. तर बघा, गणितमध्ये जर जनरली बघितलं आपण, तर 6 क्वेश्चन विचारलेले गेले होते. जसं बघा, आपल्या बुद्धिमत्ता आणि गणित असं मिळून तुम्हाला 30 मार्क्स दिलेले. तर या जनरली मधून तुम्हाला 6 क्वेश्चन्स आपल्या मॅथचे विचारलेले आहे. यामध्ये तुमचा खरेदी किंमत विचारलेली होती म्हणते, छापील किंमत विचारलेली आहे. त्यानंतर तुमचं गुणोत्तर व प्रमाण म्हणजेच रेशो अँड प्रोपोर्शनवर प्रश्न होते आणि काही तुमच्या पर्सेंटेजवर होते. असे प्रश्न तुम्हाला जनरली जर बघितलं, तर हा तुमचा जो मॅथचा सेक्शन होता, हा मॉडरेट टू हार्ड लेवल पर्यंत होता, असं स्टुडंट म्हणत होते. जसं आपण स्टुडंटला विचारलं. त्यानंतर बघा, रिझनिंगचा जर सेक्शन बघितला आपण, तर 30 मार्कामध्ये तुमचे 30 गणित आणि बुद्धिमत्ताचे जे आहे तुमचे 7 प्रश्न विचारले गेलेले होते. यामध्ये तुमचा एक चार्ट होता म्हणते, एक्सपेन्सेस डन बाय पर्सन, हा एक चार्ट विचारला गेलेला होता. आणि त्यानंतर एबीसी वरील प्रॉब्लेम होते म्हणतात. एबीसी वरील प्रॉब्लेम म्हणजेच काय, जनरली आपले अल्फा न्यूमेरिकल सीरीज वरती क्वेश्चन्स भरपूर होते म्हणते. आणि त्यानंतर तुमच्या ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन्स होते आणि ब्लड रिलेशन. आणि एक क्वेश्चन्स होता म्हणे तुमचा कोडिंग डिकोडिंग म्हणजेच तो तुमचा चायनीज कोडिंगचा एक क्वेश्चन होता म्हणते. त्याला आपण कोडिंग वरती एक प्रश्न होता. तर जनरली हा रिझनिंग सेक्शन तुमचा जर बघितला आपण, तर हा तुमचा इझी टू मॉडरेट म्हणता येईल. प्रश्नांच्या आधारे आपण सांगू शकतो की हा तुमचा इझी टू मॉडरेट प्रश्न होते रिझनिंगचे आपल्या बुद्धिमत्तेचे. त्यानंतर जर बघितलं आपण, तर टेक्निकल. तर बघा, टेक्निकलमध्ये आज कोणकोणते पेपर होते. जसे आपल्याजवळ उत्तर आलेले स्टुडंटचे, एक प्रयोगशाळा परिचरचा पण होता आज, फार्म असिस्टंटचा पण होता, पशुधन सहाय्यक म्हणजे लाईव्हस्टॉक असिस्टंटचा पण होता, व्रणोपचारक म्हणजेच काय तुमच्या ड्रेसरचा पण पेपर होता आज, आणि व प्रदर्शक सहाय्यक प्रशिक्षण व प्रदर्शक सहाय्यक या विषयाचा पण पेपर होता. तर बघा, यामध्ये बघू आपण. बघा, तर या टेक्निकल विषयामध्ये आपण जसे आता व्हिडिओ घेतलेले, त्यामध्ये तुमचं बघा, आणि जे नोट्स आपण तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती आपण शेअर केलेले रोशन सर अकॅडमीमध्ये, त्यामध्ये बघा, एक 7th नंबरचा तुम्हाला पीडीएफ दिला होता आपण. आणि एक तुम्हाला 7th नंबरचा आपण व्हिडिओमध्ये 14 क्वेश्चन नंबर 14 मध्ये बघा, आपण विचारलं होतं तुम्हाला की जनरली दुधाचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर हे तुमचा लॅक्टोमीटर आहे. कशाचा आहे? लॅक्टोमीटर. तर ही दूध मोजण्याची जनरली पद्धत जी आहे, ही आजच्या पेपरमध्ये विचारलेली आहे. बघा, रोशन सर अकॅडमीचे जे आपण म्हटलं होतं तुम्हाला की 100% आपण म्हटलं होतं की तुम्हाला क्वेश्चन्स आपल्या सिलेबस मधूनच बघायला भेटतील. आणि मी तुम्हाला आयएमपी करून पण दिले होते काही क्वेश्चन. जसं काल मी तुम्हाला जवळपास 550 वन लाइनर्स शेअर केलेले ग्रुपवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, तर त्यामधून प्रश्न उतरलेले. त्यानंतर बघा, एक 5th नंबरचा व्हिडिओ होता आपला. जनरली मला वाटते मागच्या फ्रायडेचा किंवा थर्सडेचा व्हिडिओ असेल, गुरुवार किंवा शुक्रवारचा. त्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 27 जे आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती पीपीटी शेअर केली होती, बघा, 5 मापसू म्हणून ते नाव असेल त्याचं. तर बघा, त्यामध्ये आपण विचारलं होतं तुम्हाला, स्टेटमेंट क्वेश्चन होता, पाश्चरायझेशनमुळे दुधातील सर्व जीवाणू नष्ट होत नाहीत, पाश्चरायझेशनमुळे दुधाचे शेल्फ लाईफ वाढते, पाश्चरायझेशन ही स्टरलायझेशन सारखी प्रक्रिया आहे. तर तुम्हाला आज हेच पाश्चरायझेशन वरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आला होता. तर लक्षात घ्या, कारण की जनरली. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 28 तुमच्या तोच व्हिडिओ 5 मधील अजून एक प्रश्न आला होता आपला, प्रश्न क्रमांक 28, श्वेत क्रांतीचे जनक. तर आज तुम्हाला इनडायरेक्ट प्रश्न विचारला होता याचा. श्वेत क्रांती म्हणजेच काय, तुमचा जनरली व्हाईट रिव्होल्युशन, आणि व्हाईट रिव्होल्युशनचा तुम्हाला विचारला होता जनक कोण आहे. तर हा जनक आपण जनरली म्हटलं होतं तुम्हाला, वर्गीस कुरियन.
कोण म्हटलं होतं आपण? वर्गीस कुरियन. तर बघा हे आहे तुम्हाला विथ प्रूफ आपण सांगतोय. त्यानंतर बघा आता हे टेक्निकल सेक्शनमध्ये तुमचे क्वेश्चन्स कोणते-कोणते होते? तर बघा प्रश्न पहिला विचारलेला होता आजच्या पेपरमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये पाश्चरायझेशन कशासाठी करतात? कशासाठी करतात? निर्जंतुकीकरणसाठी. कन्सेप्ट कोण दिलेली आहे? मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं पाश्चरायझेशनचं. लुईस पाश्चर यांनी डिस्कव्हर केलेली आहे. त्यामध्ये तुमचे 2 प्रकार पडतात. एक एस-टी-एस-टी आणि दुसरी एल-टी-एल-टी. एक एस-टी-एस-टी मध्ये तुम्हाला जनरली 72 डिग्री सेल्सियस 15 सेकंद आणि एल-टी-एल-टी मध्ये मोस्ट ॲक्युरेट जर विचारलं तर 62.8 फॉर 30 मिनिट आणि किंवा 63 डिग्री सेल्सियस फॉर 30 मिनिट. त्यानंतर बघा निरागी जनावर कसं दिसते, निरागी जनावर कसं दिसते असं तुम्हाला विचारलेलं आहे. त्यानंतर दूध काढण्याची पद्धत यावर क्वेश्चन होता. दूध तपासण्याची पद्धत जसं आपण सांगितलेले आता लॅक्टोमीटर दूध तपासण्याची पद्धत आहे की नाही, हा क्वेश्चन होता. आणि हे जितके पण आपले बोल्ड केलेले प्रश्न आहेत हे सर्व आपण नोट्समध्ये डायरेक्ट ॲज इट इज कव्हर केलेले. तुम्ही जर आपल्या ग्रुपमध्ये जे नोट्स आहेत पाठवलेले ते जर बघितले तर हे जे बोल्ड केलेले प्रश्न किंवा हे मी जे टिक केले हे ॲज इट इज आपल्या पेपरमधून प्रॅक्टिस पेपरमधून काही किंवा टेस्टमधून पेपर आलेले आहे. बघा त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं सर्वात भारी गाय कोणती? तर हे पण आपण बघितलं. त्यानंतर खच्चीकरणसाठी पण तुम्हाला पण वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहे की नाही? त्यानंतर बघा जंतू मारण्यासाठी काय वापरतात? तर हे पण तुम्हाला दिलेलं आहे स्टरलायझेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स. त्यानंतर बघा पिगलेट जसं आपण आत्ता बघितलं. त्यानंतर बघा ऑपरेशन फ्लड तो आत्ता आपण बघितला आहे की नाही? तो आहे तुमचा वर्गीस कुरियन. त्यानंतर बघा पाश्चरायझेशन आणि हा ऑपरेशन फ्लड वरती आपण वेगवेगळे याचे जे फेजेस होते ऑपरेशन फ्लडचे आणि पहिले जे अध्यक्ष होते ते ऑपरेशन फ्लडचे ते पण आपण बघितलेलं आहे. किंवा ती एनडीडीबी डेअरीचे जे अध्यक्ष होते पहिले त्यावर पण मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले कारण की या अनालिसिस वरून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नेक्स्ट पेपरमध्ये काय प्रश्न येतील ते. त्यानंतर बघा पाश्चरायझेशन पद्धतीचे मुख्य उद्दिष्टे हे पण बघितलं आपण. जनरली काय करतो आपण जनरली तुमचे वस्तू खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ते डिसीज स्प्रेड होण्यापासून सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? तर ही तुमची सानेन राहील. कोणती राहील? सानेन. त्यानंतर बघा हे तुमच्या आपण जे पेड नोट्स दिल्या होत्या किंवा जी पेड नोट आपली टेस्ट सिरीज होती हा त्यामधील आहे. त्यानंतर बघा मिथाइलिन ब्लू टेस्ट, एमबीआरटी टेस्ट आपण कशासाठी करतो आहे की नाही? ही एमबीआरटी टेस्ट आपण कशासाठी करतो हे पण आणि अशा वेगवेगळ्या तुम्हाला काल आपण डेव्हिलर टेस्ट वगैरे अशा खूप टेस्ट घेतल्या, अमायलिक टेस्ट. तर हे जनरली बघा आजच्या तुम्हाला टेक्निकल सेक्शन्स मधून विचारलेले प्रश्न आहे. आणि अजून तुम्हाला जर ते हे जे आपले 550 वन लाइनर मधून क्वेश्चन आलेले तर हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा मराठी सेक्शन मधून कोणकोणते क्वेश्चन होते? तर बघा मराठी सेक्शन मध्ये तुम्हाला एक पॅसेज विचारला होता ज्यावर तुमचे 5 क्वेश्चन होते. त्यानंतर एक क्रियाविशेषण ओळखा असा क्वेश्चन होता. त्यानंतर एक विशेषणवर आधारित प्रश्न होता. 2 तुम्हाला समानार्थी शब्द होते आणि 2 विभक्ती प्रत्यय ओळखण्याचे प्रश्न होते. तर बघा अशाच नोट्ससाठी तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करू शकता. हा आहे आपला WhatsApp ग्रुपचा नंबर 9067057977 या नंबरवरती मेसेज करा. मी तुम्हाला फ्रीच्या नोट्स पाठवून देईल किंवा तुम्हाला जर पेड नोट्स हव्या असतील तर पेड नोट्स पण आपण ऑफरमध्ये आता पेड नोट्स प्लस टेस्ट सिरीज जस्ट ॲट 49 देत आहोत. किती? 49 मध्ये आपण पेड नोट्स प्लस टेस्ट सिरीज देतो. तुम्हाला जर हव्या असतील तर 9067057977 या नंबरवरती मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला शेअर करेल. तर बघा हा आहे आपला आजच्या पेपरचा एनालिसिस आणि हा आपल्या विद्यार्थ्याचा आपल्याला आलेला रिस्पॉन्स आहे की नाही? त्याचा पेपर झाला त्याने लगेच आपल्याला हा शेअर केला. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.